संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठानं उन्हाळी 2024 परीक्षेतील अनेक विद्यार्थ्यांना परीक्षा मूल्यांकनामध्ये जाणून नापास केल्याचा आरोप करत रिपब्लिकन बहुजन विद्यार्थी परिषदेतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयावर ढोल बजाव धडक मोर्चा काढण्यात आला। मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या प्रतिमेला बेशरमाचा हार घालून आंदोलकांनी रोष व्यक्त केला। उन्हाळी 2024 परीक्षेतील लाखो विद्यार्थ्यांना परीक्षा मूल्यांकनामध्ये हेतुपुरस्सरपणे नापास करण्यात आलं असून विद्यार्थ्यांकडून परीक्षेच्या स्वरूपात कोट्यवधी रुपये उकळण्यात आल्याचा आरोप परिषदेने केलाय। एका विद्यार्थ्याला बेरीज करून 35 गुण मिळत असूनही तिला 25 गुण देऊन अनुत्तीर्ण करण्यात आला आहे। अचूक उत्तर असतानाही 0 गुण देण्यात आले आहेत। यामुळे विद्यार्थ्यांचा विश्वासघात झाला असून विद्यार्थी उत्तीर्ण झाल्याच्या गुणपत्रिका मिळेपर्यंत पुढील प्रवेश प्रक्रियेला मुदतवाढ देण्यात यावी अशी मागणी आंदोलकांनी केली। आज आम्ही सामाजिक न्याय विभागाचे मंत्री तथा महाराष्ट्र शासनाने महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दी पीपल्स एज्युकेशन सोसायटीची या ठिकाणी स्थापना केलेली आहे। स्वतः त्यांच्या पावन स्पर्शांनी पीपल्स एज्युकेशन सोसायटीचे महाविद्यालय त्या ठिकाणी निर्माण झालेले आहे। परंतु महाराष्ट्र शासन नेहमी त्या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेल्या पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या महाविद्यालयाकडे दुर्लक्ष करत आहे। त्यांचा बाबासाहेबांनी स्थापन केलेले महाविद्यालय बंद पाडण्याचा या ठिकाणी मानस महाराष्ट्र सरकारचा दिसून येत आहे। असंख्य इमारती त्या ठिकाणी जीर्ण झाल्या असून या ठिकाणी महाराष्ट्र शासन कुठल्याही प्रकारे त्याच्यावरती या ठिकाणी अंकुश न लावता त्याचा विकास व जीर्णोद्धार करत नसल्यामुळे आज आम्ही महाराष्ट्र शासनाचा या ठिकाणी धिक्कार केला आहे व त्याचप्रमाणे संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचा सुद्धा आम्ही भोंगळ कारभार